तर दांडगे साहेब, मला सांगायला अभिमान वाटतो की ह्या मागच्या वर्षी जिल्ह्यामध्ये 6 पुरस्कार भेटले, त्याच्यातले 4 माझ्या परतूर विभागात आहेत आणि त्याच्यातले 2 सत्कारमूर्ती किंवा पुरस्कार विजेते आपल्या ह्या सभागृहामध्ये आहेत. एक अभयजी काळुखे आणि दुसरे गोवर्धनजी उगले साहेब. तर सेंद्रिय शेतीचा पुरस्कार त्यांना भेटला. तर हे 4 पुरस्कार मला भेटले आणि मला एवढा आनंद झाला की मी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. कारण काय आहे की हे जे प्रोत्साहन असतं, कौतुकाची थाप असते, तर ती दिल्यानंतर ती पुढं आणखीन कार्य करण्यासाठी एक दिशा देत राहते. आज 2-3 विषय आहेत. म्हणजे एक, माननीय शिंदे साहेबांनी हुरड्याचा विषय सांगितला. त्यांनी मला जेव्हा फोन नंबर दिला आणि तो फोन नंबर मी डायल केल्यानंतर ऑलरेडी तो माझ्याकडे सेव्ह निघाला. त्यांचा माझा संपर्क झालेला होता आणि तो माझ्या आवडीचा विषय आहे. कारण अनेक कृषी पर्यटन स्थळाला माझी काही निमित्तानं जी भेट झाली, तर तिथं प्रमुख आकर्षण जर कोणतं राहिलं असेल तर ते हुरडा पार्टीचं राहिलेलं आहे. तर हे हुरडा 2 पार्टमध्ये तिची विक्री होऊ शकते. एक कृषी पर्यटन किंवा हुरडा पार्टी म्हणून, आणि दुसरं की आपल्या जालन्याच्या शिवाजी पुतळ्याच्या ज्या चौकामध्ये असेल, गुलमंडीमध्ये असेल, किंवा आपण पुण्यामध्ये जाणार असाल तर वाळूजपासून तर सर्वसाधारणतः नेवासापर्यंत अनेक हुरड्याचे स्टॉल दिसतात. म्हणजे कच्चा हुरडा विकणे, काही ठिकाणी तर आता भाजून देण्याचं काम सुद्धा तिथं डायरेक्ट तुम्ही तिथं गाडी थांबली की 3 व्यक्तीचा हुरडा भाजून देण्याची सुद्धा व्यवस्था झालेली आहे. हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय यासाठी आहे की रेग्युलर जी काही आपली शेती आहे त्याच्या व्यतिरिक्त विशेष जर लक्ष दिलं तर याच्यामध्ये तुमच्या शेतीमध्ये जेवढा काही उत्पादन निघतंय तर त्या उत्पादनाचा काढण्यासाठी जो शेतीचा खर्च आहे तो खर्च भागवण्याची क्षमता ह्या हुरड्यामध्ये आहे. आणि म्हणून आज हा विषय इथं वाटायला खूप छोटा वाटतो, परंतु मोठा याच्यासाठी आहे की जे रोप तिकडं लागलेलं आहे आणि त्याचा वटवृक्ष झाला, तर त्या रोप लागवडीचा कार्यक्रम आज शिंदे साहेब इथं आल्यामुळे तो जालना जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आणि ही संकल्पना आपल्याला उचलून धरायची आहे. आणि मग ही करत असताना एकट्या दुकट्यानं जर केलं तर ते शक्य होत नाही, कारण मार्केटिंग हा त्याच्यातल्या अडचणी असतात. आणि म्हणून गटानं, जसं सोनवणे सरांनी सांगितलं की एका गावामध्ये 10 शेतकरी, 20 शेतकरी किंवा एखादा क्लस्टर ज्याला म्हणतो, असं जर क्लस्टर डेव्हलप झालं तर इथं बऱ्यापैकी हुरड्याची निर्मिती होईल. त्याचं एक शेतकऱ्यामध्ये हुरडा उत्पादक शेतकरी साखळी निर्माण होईल आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्याला एक वेगळा शेतीमधून उत्पादनाचं साधन तयार होईल. म्हणून आजचा विषय आपण सर्वांनी म्हणजे गांभीर्याने घ्यावा. दुसरा विषय आहे, माननीय काळुखे साहेबांनी खूप मोठा विषय परंतु थोडक्यात सांगण्याचा खूप चांगला प्रयत्न केला. पण त्यांचा विषय आहे यशस्वी फळबाग. तर यशस्वी हा शब्द, फळबाग लागवड हा शब्द आपण नेहमीच ऐकतो, परंतु त्याच्यातला यशस्वी हा शब्द अत्यंत मला महत्त्वाचा त्या विषयामध्ये वाटतो. म्हणजे यशस्वी म्हणजे अयशस्वी किती आणि ते का, म्हणजे ह्या विषयाचं विचारमंथन करायला ते आपला विषय भाग पाडतो. तर मी संभाजीनगरमध्ये इथं जालन्यामध्ये काम करत असताना बऱ्याच काही फळबाग लागवडीचे निरीक्षण आहेत. आज मला तुम्हाला जास्त मार्गदर्शन करून तुमचा वेळ घेण्याची इच्छा नाही, कारण कार्यक्रम वेगळ्या पद्धतीचा आहे. पण काही मुद्दे जे आहेत ते पण सांगणं गरजेचं आहे. तर पहिला की शेतकरी फळबाग, म्हणजे आम्हाला कृषी विद्यापीठामध्ये असं शिकवलं गेलं की तूर, ज्वारी, बाजरी याच्यापेक्षा फळबाग आणि भाजीपाला हे 5 पट जास्त उत्पादन देणारं पीक आहे. ॲग्रोनॉमिक क्रॉपपेक्षा हॉर्टिकल्चर क्रॉपमध्ये जास्त नफा आहे.
पण असं असताना सुद्धा आता शेतकरी फळबागेपासून दूर जाताना मला दिसत आहे. त्याचं उदाहरण सांगायचं असेल तर संभाजीनगरमध्ये पिंपरी राजा आणि चितेगावचं मोसंबीचा आगार असलेला एरिया असेल. आमच्या घनसावंगी आणि आंबडमध्ये मी आता 5-6 वर्षांपासून जे काम करतोय तेव्हा मला मोसंबीच्या क्षेत्रामध्ये घट दिसते. कारण पूर्वी तुमची बाग ही आता मोडकळीस आली तर शेतकरी अगोदरच 3 वर्षानं दुसरी बाग लागवड करण्याची शेतकऱ्याची नियोजन असायचं, पण ते आता कुठंतरी मला ते दिसत नाही. याचाच अर्थ शेतकरी आता फळबागेकडून असा दूर जातोय. आणि मग दूर जात आहे तर त्याचे काही कारण आहेत आणि त्या कारणाला काय उपाययोजना आहेत ह्या पण आपण पाहिल्या पाहिजे. तर याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचे आहेत. जसं की त्यांनी हाय डेन्सिटी प्लांटिंग सांगितलं. हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणजे घन पद्धतीची लागवड. तर आंब्यामध्ये घन पद्धतीच्या लागवडीनं चांगलं उत्पादन येऊ शकतं. त्याच्यानंतर पिकाची निवड हा सुद्धा आपल्याकडं काय झालं शेतकरी की जो ट्रेड आला किंवा जे वारं आलं तर त्या वाऱ्याच्या पाठीमागं मृगजळासारखं फारसा विचार न करता कारण तुमचं 10-10 वर्षाचं प्लॅनिंग आहे आणि ते क्षणातच आज कोणीतरी सांगितलं आणि उद्या अंमलबजावणी केली असं जर केलं तर ते निश्चितच धोक्यात येईल. याचं एक उदाहरण मी माझ्याच परिसरातलं सांगतो की गेल्या म्हणजे 2022-23 मध्ये आपल्या ह्या 2-3 तालुक्यामध्ये पेरूची प्रचंड लागवड झाली, सीताफळाची प्रचंड लागवड झाली, परंतु तेच बाग शेतकऱ्यानं काढून टाकलेले सुद्धा 2 ते 3 वर्षातच मी पाहिले. आणि मग तुमच्या सोयाबीन आणि कापसाचं एक ठीक आहे, परंतु फळबाग ही लावणे आणि 2 वर्षात काढणे किंवा एखादं पीक घेऊन काढणे हे शेतकऱ्याला जिकिरीचं आहे. आणि त्याच्यात शेतकऱ्याचं नुकसान होतं, परंतु सर्वात जास्त नुकसान हे होतं की पुढं एक बेंचमार्क तयार होतो की माझ्या वडिलांना ते लावून बघितलं होतं, ते त्यांना काही जमलं नाही, आता मला सुद्धा जमणार नाही असा मेसेज पोरांकडे जातो, त्या नवीन पिढीकडे जातो, त्या गावातल्या शेतकऱ्याकडे जातो. म्हणून हॉर्टिकल्चर प्लांटेशन करताना आपल्याला फार जबाबदारीनं काम करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये नियोजनामध्ये सुद्धा काही चुका आहेत. मी पाहतो की तूर, सोयाबीन, कापूस ह्या पिकाला आपण जेवढा जीव लावतो तेवढा फळबागेला जीव लावताना मला शेतकरी दिसत नाही. म्हणजे बोटावर मोजण्या इतकेच काही शेतकरी आहेत की मागं आमचा सर्वे झाला की मर रोग झाला त्याचा सर्वेक्षण का, त्याला अनुदान द्या. तर त्याच्यामध्ये आमच्याकडे तीर्थापुरीला असे काही शेतकरी की फळगळीचा एकही मोसंबी किंवा माझ्याकडं फळगळ नाही असा दावा करणारे फक्त 3 शेतकरी सापडले. म्हणजे त्यांचं नियोजन कुठंतरी वेगळं आहे. म्हणजे दुसऱ्याची मोसंबी गळते आणि यांची मोसंबी गळत नाही, म्हणजे कुठंतरी नियोजनाचाच अभाव आहे किंवा कुठंतरी नियोजनात गडबड होते हे आपल्याला सांगितल्याशिवाय राहत नाही. आणि मग पाणी देण्याच्या पद्धती आहेत. आपण ड्रीपवर आलो, परंतु मोसंबीची पाण्याची जी रिक्वायरमेंट आहे ती 70 लिटर पर दिवसाला पासून तर 120 लिटर पर डे आहे. आणि मग आपण 4 आणि 8 दिवसाला एकदाच मोसंबीचं ड्रीप चालून ती बाग तग धरू शकत नाही. कारण की जनावरांमध्ये आपण बघतो किंवा माणसामध्ये की मेंटेनन्स रेशन आणि प्रोडक्शन रेशन, तुम्हाला जगण्यासाठी लागणारं अन्न आणि जगून पुन्हा उत्पादन करण्यासाठी लागणारं आगाऊचं अन्न, तर याचा विचार थोडासा न झाल्यामुळं हे गणित थोडेसे बिघडत चाललेले आहेत. तेच मग फळबागेमध्ये तण नियंत्रणाच्या संदर्भात असेल, तुमच्या कीड रोगाच्या संदर्भात असेल, तुमच्या पाणी नियोजनाच्या बाबतीत असेल आणि मार्केटिंगच्या. आता काळुखे साहेबांनी एक मार्केटिंगचा मुद्दा घेतला, तर तो मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो. मोसंबीमध्ये जर ती बाग आपण व्यापाऱ्याला जर दिली तर सर ती 20 ते 40% नफा हा व्यापारी कॅल्क्युलेशन करून तुमच्या बागेचा सौदा करतो. माझ्याकडे ही मोसंबीची बाग होती आणि माझा असा अनुभव आहे, शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला बाग न देता स्वतः शेतातून मोसंबी तोडून त्याची वाहतूक करून ती जर बाजारात विकली तर जास्तीत जास्त 12% त्याची विक्री ह्या सगळ्या खर्चासह होते. म्हणजे तुमची 40% कुठं आणि 12% कुठं
आणि शेतकरी रात्री दारं धरून बॅटरीमध्ये दारं धरण्याची क्षमता आहे, मग ह्या विक्री करण्यामध्ये काय अडचण आहे हे मला आतापर्यंत कधी समजलं नाही. आणि म्हणून ही मार्केटिंग स्वतः करण्याची जी शेतकऱ्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलंय, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. लागवड करते वेळेस माझा संशोधन MSCचं होतं, मी MSC हॉर्टिकल्चर आहे. चौधरी साहेब, माझा थेसिस होता इफेक्ट ऑफ मीडिया मल्चेस अँड इफेक्ट ऑफ पीट साईज मीडिया अँड मल्चेस ऑन ग्रोथ ऑफ मँगो सीडलिंग. म्हणजे मँगो हा फळाचा राजा आहे आणि त्याच्यामध्ये पीट साईज म्हणजे खड्ड्याचा काय परिणाम होतो, तर त्याच्यामध्ये 3 ट्रीटमेंट होत्या. 3x3चा खड्डा, 2x2चा खड्डा आणि 1x1चा खड्डा. तर त्याच्यामध्ये माझ्या संशोधनामध्ये असा निष्कर्ष की जेवढा मोठा खड्डा, म्हणजे तुम्ही म्हणणार मग 3x3च्या वर काय 5x5 खांदायचा का, तर नाही, रिकमेंडेशन 3x3 आहे. तर 3x3चा जर खड्डा असेल तर आंब्याची नाही कोणत्याही फळबागेची लागवड, म्हणजे आंबा मोठा आहे म्हणून 3x3, पण मोसंबी असेल तर 2x2. तर असा खड्डा खोदल्याशिवाय लागवड करणं योग्यच नाही. आणि जी काही पुढं मर होते आणि पुढं जे काही प्रॉब्लेम येतात त्याचं गमक हे लागवडीमध्ये आहे. आणि म्हणून हे जे खड्डे आहेत तर त्या खड्ड्यामध्ये विशेष लक्ष घालणं गरजेचं आहे. आता सर 600 आंबे एका नर्सरीहून आणले आणि त्यांनी गुत्ते घेतले, तर सकाळी 6-7 माणसं शेतात आले आणि 5 वाजता सगळी लागवड करून शेताच्या बाहेर निघाले, लगेच हिशोब केला, पैसे घेतले, निघून गेले. अशा पद्धतीच्या ज्या बागा उभा राहतील तर त्या यशस्वी होणार नाहीत. कारण कुदळीनं किंवा पहारीनं दर करून जर त्या लागवडी केल्या तर त्या निश्चितच यशस्वी होणार नाहीत. हा माझा 30 वर्षाचा अनुभव आहे. आणि म्हणून ह्या बारीक सारीक गोष्टीचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. या आज इथं ज्यावेळेस सभागृहात बसलो त्यावेळेस सोनवणे सरांचं आणि यांचं डिस्कशन झालं. कारण मी समोरचे 60 ते 70 चेहरे मी ओळखू शकतो. आणि हे मी 10 वर्षापूर्वी बघितले, कधी 5 वर्षापूर्वी बघितले, कधी कधी तर हे सत्र सुरू झाले तेव्हापासून बघितले. पाखरे साहेब, म्हणजे तिथं पाखरे साहेब असतील, आमचे हे उगले साहेब असतील, सतीशरावजी तौर लिंबीचे आहेत ते असतील, आणि अनेक शेतकरी आहेत. तर हे सगळे मंडळी या संपर्कात आहेत. पण माझं म्हणणं आहे की तुमच्या मुलाला जर विचारलं कृषी विज्ञान केंद्र कुठं आहे आणि त्याचा काय उपयोग आहे आणि ते काय कार्य करतं, कदाचित ते सांगता येणार नाही. म्हणून हे जे काही लोन म्हणतो आपण ते आपण आपल्या मुलापर्यंत, आपल्या गावापर्यंत नेलं पाहिजे. आणि म्हणून आता ही जी आपली 50च्या पुढची पिढी इथं उपस्थित आहे, तर पुढच्या काही सत्रामध्ये ही नव पिढी जी म्हणतो 22 ते 50, 22 ते 30, 22 ते 40 या वयोगटातले इथं जर आले तर त्यांना शेतीला एक कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत एक नवी दिशा मिळू शकेल. तसंच पुन्हा आता सभागृहात आमचे गारोळे साहेब आहेत, ते निवृत्त आहेत. आता ज्यांनी पंगत घेतली ते BDO साहेब आहेत, ते निवृत्त आहेत. माझे बंधू इथं गणेशराव भोतेकर आहेत, ते निवृत्त आहेत. आता मी पण आज इकडं आहे, उद्या तुमच्याकडंच आहे, तुमच्याच रांगेत बसणार आहे, मी पण निवृत्त आहे. आणि मग माझं म्हणणं आहे की निवृत्त माणसामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची समज असते, वेगळ्या पद्धतीचा अनुभव असतो. आणि ते जर शेतीमध्ये, कारण इथं आले म्हणजे त्यांचा आणि शेतीचा संबंध आहे, आणि शेतीचा संबंध आहे म्हणून ह्या निवृत्त अधिकारी किंवा जे काही कर्मचारी आहेत तर त्यांनी सुद्धा ह्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये जर आले तर एक प्रेरणा राहील की अरे बाबा, त्या माणसाला आज का होईना, अर्धा का होईना पगार मिळतो, तो शेती करतोय, तर आपण शेतीनिष्ठेनं का करू नये, असा एक मेसेज आपल्याकडे जाऊ शकतो. कृषीमध्ये हे जे फळबाग अडचणीत आली तर रमेशरावजी, मी एक माझं ऑब्झर्वेशन माझ्या सब डिव्हिजनचं सांगतो. आपल्याकडे 42-45 नर्सरी आहेत. हा व्यवसाय जेव्हा फळबाग योजना चालू होती तेव्हा जेवढ्या जोमानं चालू होता तर तो आता मोडकळीस आलेला आहे. म्हणजे यांच्यासारखे तुमच्यासारखे ज्यांना थोडंसं वेगळं व्हिजन आहे ते माणसं याच्यात टिकून आहेत, परंतु सर्वसामान्य रोपवाटिकाधारक हे सगळे अडचणीत आलेले आहेत आणि तो व्यवसाय आता बंद करावा का अशी परिस्थिती त्याच्यात आलेली आहे. आणि
हे सगळं करताना दर्जेदार रोपं उपलब्ध होणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून माझ्या समोर बसलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे रमेशरावजी दांडगे साहेब. तर त्यांची डाळिंबाची बाग उत्कृष्ट आहे आणि काल पराच जी 27 तारखेला त्यांच्या रोपवाटिकेच्या लायसनवर मी सही करून त्यांना मेसेज टाकला की आता तुम्ही ह्या गटात आले. सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. फक्त एकच म्हणेल की शेती ही कष्टाची आहे. शेतीपासून शेतकरी दूर जात आहे, परंतु शेती ही आपली काळी आहे. तिचं जतन करणं आपलं काम आहे. याच्यातून आपली सुटका नाही. जे करायचं ते मन लावून करावं आणि चांगलं करावं. आणि हे करत असताना की मला एक गोष्ट लक्षात आली की दिशाभूल शेतकऱ्याची दिशाभूल करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मग ते व्यवसायाच्या माध्यमातून असेल किंवा निविष्ठा पुरवठ्याच्या माध्यमातून असेल किंवा आणखीन कन्सल्टन्सीच्या नावाखाली असेल, तर त्याची योग्य चाचपणी आपण करावी आणि नंतरच निर्णय घ्यावा. आणि आपल्या आधी हे कोणी केलंय त्या शेतकऱ्यांना 4-5 जणांची मुलाखत घ्यावी, त्याच्याशी बसावं आणि त्याच्यात इंग्रजीमध्ये म्हणतात डू अँड डोंट्स, काय करायचं आणि काय नाही करायचं, म्हणजे हे केलंच पाहिजे आणि हे नाहीच केलं पाहिजे. तर कोणत्याही गोष्टीला ह्या 2 गोष्टीचं उत्तर जेव्हा भेटेल तेव्हा तुम्ही डिसिजन मेकिंग मध्ये येता, म्हणजे निर्णय क्षमतेमध्ये येता. आणि म्हणून तुम्ही हे डूज अँड डोंट्स याचा अभ्यास न करता डिसिजन मध्ये आलात तर डिसिजन तुमचं चुकल्याशिवाय राहणार नाही, हे माझं मत आहे. आता हे आजच्या अनुषंगानं मी इथं एवढं बोलून आज माझा इथं ह्या कृषी विज्ञान केंद्रानं जो स्वागत समारंभ किंवा सेवानिवृत्तीचा मला माझं कौतुक केलं, तर त्याबद्दल 2 शब्द मला बोलणं अपरिहार्य आहे. मी कृषी विभागामध्ये 33 वर्ष सेवा केली. म्हणजे नगरमध्ये केली, संभाजीनगरला केली, माझ्या प्रॉपर तालुका सेलू जिंतूरला केली, त्यानंतर जालन्यामध्ये केली. आणि माननीय ह्या कृषी विज्ञान केंद्राचे सर्व आदरणीय विजय बोराडे साहेब हे जेव्हा कॅबिनेट दर्जाचं पद त्यांना महाराष्ट्र राज्य जलसंधारण सल्लागार परिषद होतं, तर त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचा या जलसंधारण विभागामध्ये PS म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं नशीब समजतो. माझ्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये मला जे जे काही बेस्ट करता आलं, म्हणजे मग जिंतूरमध्ये जलसंधारणाचे जलयुक्त शिवार अभियानाचे पुरस्कार असतील, खदानजोड प्रकल्प असेल, त्याच्यानंतर इव्हन जालन्यामध्ये मागेल त्याला शेततळ्याचा उच्चांक असेल, घनसावंगीमध्ये तुम्हाला माहीत आहे की एका तालुक्यामध्ये 1062 हेक्टर MREGS मध्ये फळबाग लागवड करण्याचा रेकॉर्ड हे माझ्या नावावर झालं. आणि राज्यपाल आणि मुख्यमंत्री महोदय आणि कृषी विभागाला त्याचा पुरस्कार मिळाला. हिंगणघाटला असताना हे अनेक पुरस्कार, पाणी फाउंडेशनचं काम आमिर खान सोबत करत असताना त्याच्यासोबतच PFMEचा केंद्र शासनाचा पुरस्कार, असं जे काही करता आलं ते बेस्ट केलं. ते पुरस्कारासाठी नाही की फक्त मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याची सेवा करण्याची संधी देवाने आपल्याला दिलेली आहे, ही समज ठेवून हे मी कार्य करत राहिलो. आणि त्याची परिणती म्हणजे आज 15 दिवसापासून हे निरोप समारंभाचं वातावरण सुरू आहे. तर एखाद्या संस्थेनं, एखाद्या कृषी विभागाच्या कार्यालयानं आणि कर्मचाऱ्यानं तो निरोप समारंभ करणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु रमेशरावजी 4 पुरस्कार 300-400 शेतकरी एकत्रित येऊन असे 4 शेतकऱ्याचे समारंभ माझ्यासाठी आयोजित केले, तर हे पाहून मला वाटतं माझ्या आयुष्यात मी धन्य पावलो. याच्याशिवाय कामाची मोठी काही पावती नाही. आणि ज्या शेतकऱ्यासाठी केलं तर त्या शेतकऱ्याने आपल्याला एवढं प्रेम लावलं, तर मग आज जे काही मी उभा राहिलेलो आहे तर तो सर्व शेतकऱ्याची कृपा, शेतकऱ्याचा आशीर्वाद आहे असं मानणाऱ्यापैकी मी आहे. एक मुद्दा मला जाहीरपणे सांगणं आवडेल, ते म्हणजे की 3 वर्ष सतत विजय अण्णा साहेबांच्या सोबत मी राहिलो. रात्रंदिवस अख्खा महाराष्ट्र जलसंधारणाचा फिरलो. वेगवेगळ्या इव्हन CM साहेबाच्या मीटिंगपर्यंत
अटेंड करण्याची संधी मला त्यांच्यासोबत मिळाली. तर अण्णाच्या काळात आपल्याला माहीत नाही, कारण आपले जवळचे माणसं असतात परंतु त्यांचं कार्य आपल्याला माहीत नाही. अण्णाच्या काळामध्ये सर्वात मोठमोठे निर्णय अण्णाने त्यावेळेस केले. आदरणीय थोरात साहेब कृषी मंत्री होते. तर मागेल त्याला शेततळे ही संकल्पना अण्णाची आहे. शासन निर्णय अण्णाच्या काळात झाला. त्यानंतर IWMP एकात्मिक पाणलोट विकास हा 5 वर्षाचा कार्यक्रम तो अण्णाच्या काळात झाला. कंपार्टमेंट बंडिंग, सिमेंट नाला बांध, आता जे जे काही जलसंधारणाचे काम होतात त्याचं आयुष्यमान ठरवण्याचा निर्णय, म्हणजे एका डोंगरावर CCT झाली तर ती काय आयुष्यभर पुन्हा तिथं करायचीच नाही का? तर त्याचं आयुष्यमान ठरलं पाहिजे की किती नंतर किती वर्षानं करावी, असे हा निर्णय त्यांच्याकडे झाला. गतिमान पाणलोटचा निर्णय त्यांच्याकडे झाला. आणि सर्वात महत्वाचा निर्णय जर त्यांच्याकडे झाला असेल तर जलसंधारणामध्ये मशीन आणण्याचा निर्णय अण्णांना घेतला आणि त्याच्यात शेतकऱ्याची क्रांती झाली. त्या मीटिंगला मी होतो, दिलीप वळसे पाटील साहेब होते, त्यानंतर RR पाटील साहेब होते आणि माननीय मुख्यमंत्री त्यावेळेसचे चव्हाण साहेब होते. आणि मागेल त्याला शेततळे 1 लाख महाराष्ट्रामध्ये तयार करायचे असा निर्णय होऊ घातला होता. तर त्यावेळेस काही बुद्धिजीवी माणूस किंवा काही माणसाने त्याला थोडासा असा विरोध दर्शवला की जर ते अण्णा तुम्ही म्हणता हे मशीननं करायचे तर मग रोजगाराचं काय, म्हणजे MREGS मध्ये तुम्हाला रोजगार जे द्यायचे तर त्याचं काय? तर मग त्यावेळेसचे वाक्य मला अण्णाचे आठवतात की अण्णा म्हटले की शेतीमध्ये आता फवारायला आणि कोळपायला इथं माणूस भेटत नाही, तर तुमच्या 1 लाख शेततळेवर कोण खोदायला लागलंय? आणि हे टोपलं उचलणारी माती खाणारी पिढी ही कधीच म्हातारी झाली, कधीच ती स्वर्गात गेली. नवीन पिढी आता हे टोपलं उचलायला तयार नाही. त्यामुळे हे मशीनला शेतकऱ्याला खोदू द्या आणि पैसे लागले तर तो स्वतः घालील, पैसे उरले तर त्याच्या खिशात जातील. तुमचं पोट दुखण्याचं काही कारण नाही. आणि त्यावेळेस इतकं रोखठोक अण्णा बोलल्यानंतर हे महाराष्ट्रामध्ये जलसंधारणाचं इव्हन कंपार्टमेंट बिल्डिंगचं काम सुद्धा हे मशीननं करण्याचा निर्णय झाला. ही अण्णाचा शेतकऱ्यासाठी देण आहे. त्यांच्या या विचारासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवल्या. माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये अण्णाचा फार मोठा वाटा आहे, कारण हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे आणि चालतं बोलतं विद्यापीठ आहे. त्यांच्यासोबत तुम्ही 1 तास राहाल तेव्हा अण्णा वेगळे कळतील, दिवसभर राहाल अण्णा वेगळे कळतील, महिनाभर राहाल अण्णा वेगळे कळतील, वर्षभर राहाल अण्णा वेगळे करतील. त्यांचे एक एक पैलू उकल होण्यासाठी त्यांचा सहवास आवश्यक आहे आणि तो सहवास मला भेटला. त्यांचे फार फार बारीक निरीक्षण, मग ते शेतीच्या संदर्भात असो, वैयक्तिक आयुष्याच्या संदर्भात असो, मॅनेजमेंटच्या संदर्भात असो, तर हे त्यांनी जे पाहिलं तर ते मला दांडगे साहेब ते शिकायला भेटलं आणि त्यांचा परिस्पर्श माझ्या आयुष्याला झाल्यामुळं माझ्या आयुष्याचं सोनं झालं. आणि म्हणून आज परवा माझं कालच निरोप समारंभ होता आणि निरोप समारंभामध्ये अण्णा प्रमुख पाहुणे होते. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हणजे या कृषी विज्ञान केंद्रासाठी मला जे काही खारीच्या वाट्यासारखं योगदान देण्याची संधी मिळाली तर ती महाविद्यालयासाठी कृषी विज्ञान केंद्रासाठी मी दिलेलीच आहे. जसं की सोनवणे साहेबांनी सांगितलं की आज मला बोलवलं, तर कृषी विज्ञान केंद्रानं मला बोलवलं आणि मी येत नाही असं सांगण्याचं धाडस माझ्यात आणखीन निर्माण झालेलं नाही, कारण इतका ह्या कृषी विज्ञान केंद्राशी माझा जिव्हाळा आहे. आणि मग काल अण्णा बोलता बोलता म्हटले की इथलं कृषी महाविद्यालय असेल, कृषी विद्यालय आहे किंवा कृषी विज्ञान केंद्र आहे, तर आता तू रिकामा झाला. म्हणजे पहिलं तू सर्व्हिसमध्ये असल्यामुळं तुला थोडा वेळ देणं शक्य होत नव्हतं, आता तू वेळ देऊ शकतो. आणि दादासोबत सुद्धा आम्ही इथं काम केलेलं आहे. आदरणीय दादा हे आमचे जवळचे पाहुणे जरी असले तरी ते माझ्या गुरुस्थानी आहेत. त्यांची कार्यपद्धती ही सुद्धा मी जवळून बघितली. कालच्या कार्यक्रमाला हे दादा होते. आणि म्हणून ह्या इन्स्टिट्यूटला पुन्हा एकदा की जे काही चालू आहे ते चांगलंच चालू आहे, परंतु हे आणखीन पुढे नेण्यासाठी
आपल्याला मला जिथं जिथं काही कॉन्ट्रीब्युशन देण्याची वेळ पडेल तेवढं मी ते निश्चितच देईल. आणि इथून पुढेही मी सेवानिवृत्त झालो म्हणून फक्त सेवेतून निवृत्त झालो, परंतु शेतकऱ्यापासून मी निवृत्त झालेलो नाही. कारण असं की मी माझ्या परिसरात इथं तरी 4 तालुके सांभाळत होतो, आता मला कार्यकक्षा राहिलेल्या नाहीत. तर जिथं कुठं असेल तिथं शेतकऱ्यासाठी म्हणजे मोफत सल्ला असेल, योजनाची प्रसिद्धी असेल, काही यंत्रणा उभारणी असेल, तर पॅरलल कृषी विभाग उभारण्याची माझी इच्छा आहे. आणि कदाचित त्याच्यामध्ये थोडा व्यवसाय असेल, परंतु व्यवसाय कमी आणि सेवा जास्त अशा पद्धतीचं माझं सगळं नियोजन झालेलं आहे. आणि ज्या वेळेस मी 2 महिन्यापूर्वी अण्णाशी चर्चा करत होतो, तेव्हा अण्णाने मला प्रश्न विचारला की तुझी सगळी प्लॅनिंग मला सांगितली, परंतु याच्यात शेतकऱ्याचं काय? तर त्यावेळेस मी जेव्हा हे शेतकऱ्याविषयी काय करणार आहे हे सांगितल्यानंतर अण्णाचं पण समाधान झालं आणि त्या पद्धतीने मी इथून पुढं ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे. शेवटी या इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे आदरणीय सोनवणे साहेब आहेत, आदरणीय वासरे साहेब आहेत, आदरणीय मिटकर साहेब, चौधरी साहेब, काळम पाटील साहेब, तर इतकी जीवाभावाची मैत्री की माझ्याकडे एखादा कार्यक्रम असेल तर त्यांनी मला कधी नाही म्हणल्याचं आठवत नाही आणि मला त्यांनी कधी विचारल्यानंतर मीही त्याला नाही म्हणल्याचं आठवत नाही. आणि एवढ्या सगळ्या जीवाभावाची आणि ऋणानुबंध निर्माण झालेली ही सगळी जे अधिकारी आहेत, तर असाच ऋणानुबंध ह्या संस्थेचा आणि ह्या सर्व अधिकाऱ्याचा आणि माझा राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण माझे सर्व नाही म्हणलं तरी काही जाफराबाद आणि भोकरदनचे असतील, बाकी 75% माझ्याच उपविभागातले शेतकरी आहेत. तर पुन्हा एकदा शेतीशी निराश न होता धडाडीनं शेती करा. तुमचं आयुष्य, तुमचे मुलं बाळ, तुमचं आरोग्य हे चांगल्या पद्धतीनं जावं एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.